हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। जन्म नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोक नमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुमाद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुर सिद्धवन्द्यं हयग्रीव 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 इति यो स्मरेत् तस्य निस्सरते वाणी जह्नुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत्। पदमौलिपर्यन्तं गुरूणामाकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री मध्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्र तीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्र तीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्र तीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता। आज आम्ही भगवद्गीतेचे 7 अध्याय ज्ञान विज्ञान योग पळयताचे नाव ज्ञान विज्ञान योग निजावनु हंगा कसं कळतं आमकां म्हळ्यार ज्ञान म्हळ्यार कसं न्ही निजावनु ज्ञान म्हणजे कसं लेका आमी आनी खंयचें आमकां कळ्ळें म्हूण जाल्यार आमकां परमात्मो मेळटा त्या विशयी आसा। मागीर ज्ञान सहित भक्ती जावका म्हळें न्हू परमात्मान ताका पावका म्हूण जाल्यार ज्ञान सहित भक्ती जावका म्हळें। हें भक्ती कितली विध या पळय सांगता परमात्माला विविध उपासक कोण तांगेले ताजे अंश कसं न्ही हे पुरे सांगता आसा। आतां विज्ञान सहित ज्ञान सांगता म्हणून हे अध्याया सुरवेकची परमात्मा सांगता हांव तुका विज्ञान ज्ञानम तेहम सविज्ञानम इदम वक्ष्यामी अशेषतः म्हूण म्हणटा म्हळ्यार तुका विज्ञान समेत जावन आशिल्लें ज्ञानोपदेश करता। म्हळ्यार विज्ञान म्हळ्यार तागेल विशयांत परमात्माल विशयांत विशेष ज्ञान विज्ञान म्हळ्यार विशेष ज्ञान कोणाल विशेष ज्ञान परमात्माल विशेष ज्ञान कसलं तें कसं म्हूण आमी पळया। आमकां परमात्माल विशय गोत्तस आमकां परमात्मा 10 अवतार घेवन येयलो गोत्तस अवतारा काणी गोत्तस आमी त्या वाजिला ह्या वाजिला पुरे गोत्तस आमकां देवाल काणी रामायण गोत्तस महाभारत गोत्तस अशें पुरे आमी लेखताचे हें जाल्लें कसं गोसवें हें सामान्य ज्ञान जालें। तांतूं विशेष ज्ञान म्हणून म्हळ्यार कसलें म्हूण आमी पळय तशी परमात्मो सांगता हांव तुका विशेष ज्ञान दिता। कसलें तें विशेष ज्ञान म्हळ्यार हें एक कळ्ळें म्हूण जाल्यार मागीर मेगेल विशय कळका जाल्यार तुका कसलें बाकी म्हूण ना पुरे कळ्ळ्या वरीची। आतां इत्याक म्हूण म्हळ्यार खंयचेय एक विशयो आमी वाजून घेताची मागीर आसा अशी दिसता कळ्ळें। खंयचेय विशय परिपूर्ण जावन आमी कळ्ळें आमकां कळ्ळें म्हूण ना तशी खंयची कळ्ळ्यार पुराय कळ्ळ्या वरी जाता पळय तशी तें तुका हांव तिळशिता म्हूण म्हणटा तूं। तशी श्वेतकेतू पळय एकलो छांदोग्य उपनिशदांत तो सांगताचे श्वेतकेतू म्हणलो तो उदालक कालपूत तो 12 वर्ष पर्यंत ताका गुरुकुलांत अध्ययन करूंक पेटयता बापूस ताका दिसता 12 वर्ष पूर्ती अध्ययन केलां म्हाका गोतना अशी बाकी बरलें कसलें ना पुरे परिपूर्ण जावन शिकून येयला म्हूण लेखता कळ्ळें। येतन मनांत तागेले अहंकार आसता बापूस निमगे तागेले गे श्वेतकेतू तूं पुरे शिकलो वया पुरे शिकलो मागीर कसलें बाकी बरें ना पुरे शिकून येयला कसलें बाकी ना तेदना तसल्यार हांव तुका एक प्रश्न निमगीता खंयचे तूं मना व्हरून घेतलें म्हूण जाल्यार सर्व मना वेल्ल्या बरी जाता की तें तुका कसं म्हूण गोत्तस त्या प्रश्न आयकत ताका ಸ್ವಲ್ಪ भंय जाल्लें तशें कसलें जेव बाकी स्वें हांव येद्दोळतय शिकना नातिल्लें कळना नातिल्लें म्हाका म्हूण कडेरी ताका हो हांव अहंकार दाखयले कसलें प्रयोजन ना। आतां अन्ना लागीं निमका म्हूण सांगून तोच निमगे बापसो लागीं कसलें जेव आसवें ना हांव अर्थ करूंक येना तें देखून म्हाका सांग तेदना बापूस ताका तूं पळय देव सर्वत्र व्याप्त जावन आसा त्या विशयी गोत्तस तें कशी सर्वत्र सोच म्हळ्यार
तो दोळ्या दिसताना नमे म्हणू श्वेतकेतुले मनात तेदन बापूसू तक्का उदा हाडी म्हणटा उदा हाडता मीठ हाडी म्हणटा मीठ हाडता दोन्ही बरशी म्हणटा मिठान उदा उदकांत मीठ घालून बरशिता मागीर बापूस सांगता पळय मीठ घालून बरशिल्लो न्हू तूं आत्तां तूं कसं करता म्हण म्हणल्यार ते आनी तूं मीठ आसवे पळोवका ना मीठ दिसना म्हणटा तरी जिब्बेर उदा दवरून पळय जिब्बेर उदा दवरतना मिरची लागता तेन्ना तो सांगता आनी तूं मीठ आस बाई मीठ आस सुरवेक तुका हरळू मीठ दिसता आशिल्लें आत्तां किरोन तुका मीठ आस म्हूण कळयना म्हणले कुडलें मीठ ना म्हणून ना ताजी रुचीर तुका कळ्ळें न्हू तशीची देव सर्वव्याप्त जावन आसा सर्व जीव जड पदार्थांत आसा म्हळ्यार जीव जड पदार्थ म्हळ्यार ಕೆಲವು ಜಡ असता रोकू पातरू वृक्ष असल पुरे ಕೆಲವು चलन सुचे स्थिर आनी चर ताका जड आनी चेतन म्हणटात जड चेतनात्मक सर्वांतूय देव आसा आमकां कळना जाल्यार कोणाक सर्वांतूय देव आसा म्हूण कळटा ते ताणें मना व्हरून घेतलें म्हूण जाल्यार ताणें परमात्माल पुरे ज्ञान कळ्ळ्या वरी म्हूण तांतूय हांगा परमात्मान कसं सांगलें विज्ञान सहित ज्ञान तुका हांव उपदेश करता विज्ञान म्हळ्यार कसं न्ही आमी सामान्य जावन सायन्स न्हय विज्ञान म्हणटा वयते विशेषवाद ज्ञान तें विज्ञान तरी हांगा कसलो सायन्स कळ्ळें तें कशी म्हूण म्हळ्यार सायन्सान तूं फिजिकली पुरे पळोवन एक तीर्माना येवचें तें तशीच म्हूण जाल्यार हांगा विशेष ज्ञान म्हळ्यार अध्यात्म मार्गांत विष्णू ज्ञान म्हणत विष्णू तागेल ज्ञान परमात्माले विशयांत आमकां कसलें ज्ञान कळटा तें विज्ञान रीती श्री विष्णु उद्दिष्टः ज्ञानं तत्साधनं स्मृतम इति विष्णु उद्दिष्टः म्हळ्यार विष्णू म्हण लेखल्यार ज्ञानं तत्साधनं स्मृतम तागेलें ज्ञान तेच विशेष ज्ञान म्हूण कळ्ळें आतां आमकां मना येता परमात्माक पळोवच्याक प्रयत्न करता म्हूण म्हणलें कळ्ळें न्हय लोकांत मस्त जन आसताची कोटी गटल्यान जन आसताची पुराय जनांत असल्या परमात्मा पळयलावे म्हूण ताजे खातीर ते प्रश्न आमकां मना आयल्या बरीची अर्जुनाक येता ताजे खातीर परमात्मा सांगता मनुष्याणां सहस्रेषु कश्चित् यतति सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चिन् मां वेत्ति तत्त्वतः हजार ಗಟ್ಟಲೆ हजार म्हळ्यार 1,000 ಮುಂಚೆನಕ್ಕ ಲಕ್ಷದಲ್ಲಿ ಎಷ್ಟಾಕೈ ಪುರೋ ಕೋಟಿಯಲ್ಲಿ ಎಷ್ಟಾಕೈ ಪುರೋ कितलीकी हजारांतो एक मनीसो मस्त प्रयत्न करून सिद्धी पावता कळ्ळें जाल्यार सिद्धानाम अपि ते सिद्धी पाविल जनालांतूय कोणाकी 1-2 जनाकी 3 जनाक काम अर्थ जेवच्या पुरो म्हणून सांगता पुराय जनाकय सहस्र मनशाल मदेंतू एकल्यान कोण की परमात्मा म्हणल्यार सत्य म्हाका कळका म्हूण तो साधन करूं पुरो जाल्यार साधन करता करता सिद्धी पावलो म्हळ्यार सिद्धी पावला म्हूण लेखला आमी कसं की एक साधन केली ताणें जाल्यार परमात्मा पावचें साधन केल्ला हांवें म्हूण म्हणलेलें मुख्य जाल्यार एक विशय कसो न्ही म्हूण म्हळ्यार आमकां देवाल विशीं अर्थ करून घेवका देवा पळोवका म्हणून त्या विशयांत आमी मुखार हेज्जू दवरल्यार तेचें एक व्हड साधन ह्या आजी पल्ली न्ही केदन की एक दीस आमी देवाक पावो पुरोच एक नयनातला कितले की जन्म वच्चा काही पुरो जाल्यार अयो खंयची जन्मान तेका देव मेळटा म्हणलें खातीर यो जन्म व्यर्थ करचें कसलें अन्य जन्मान साधन करे हे जन्माक कितले तितले सूख भोग्या म्हळ्यार मनुष्य जन्म मेळचेची भारी कश्ट तांतूय आतां आमकां मनुष्य जन्म मेळ्ळा आमी साधन करनाशे आनी केद्दन आमी मनुष्य जन्मा वचचे कोणाक वता ताजे खातीर जाल्यार आमी कशी म्हूण म्हळ्यार परमात्मा दिकडे उचका म्हूण सांगून इच्छा केल्यार पुरके परमात्मा आमकां तांडून व्हरता आरंभ मात्रम इच्छावा विष्णू धर्मे न निष्फला परमात्माल विशय कळका म्हूण थोडे साधनेक मन केल्यार पुरो कळ्ळें तेदना निष्फल जायना आमगेलें साधन मुखार सुतर वता तशें आतां ज्ञान पावलीचें न्हय ज्ञान पावलीची म्हूण म्हणली कुडलें जल्वे थंयक म्हूण जाल्यार हांगा तो परमात्मा सांगता कसले विशेष ज्ञान हांगा भूमी आप म्हळ्यार उदक अनल म्हळ्यार वायू
अनिल म्हळ्यार वायू, अनल म्हळ्यार अग्नी, खम्म आकाश. आज हे पंचभूत म्हणटात. ताजी ಒಟ್ಟು मन, बुद्धी, अहंकार ಒಟ್ಟು 8 अष्टदा प्रकृती म्हणटा. हाजे निमती एक अंग जडचेतन जेवचे जाल्यार रे ताजे पशी अपरेयम अमितम तू अन्यां प्रकृतीम विद्धी मे परा जीवभूतम महाबाहो ये येदम धार्यते जगत. जाल्यार हाजे पशी भिन्न जावन अवस्था कळ्ळें. सर्व जिवांक आशिल्ले जीव जड जगत असूचें जीव जड बोर नसूचें जगत्याकची आम धारण कोर नासता. कळ्ळें. ते ताका कसं म्हणटाची मेगेले ते खंयचे हे अष्टदा प्रकृती पेशी भिन्न जावन आसूची प्रकृती ताका कसल म्हणटाची म्हळ्यार चित्त प्रकृती म्हणटाची. कळ्ळें. पराम प्रकृती म्हळ्यार ही अपरा प्रकृती हांगा दिसता पळय जी जडचेतन ती परा प्रकृती हे अपरा प्रकृती पेशी श्रेष्ठ जावन आसूचें. ते कोण ते म्हळ्यार एतद् योनिनी भूतानी सर्वाणी ती उपधारय ती मिगील प्रकृती. कळ्ळें. महालक्ष्मी म्हूण येता. आनी तो म्हणटा त्या प्रकृतीन हांव सांगिल्ली तशीची हे अष्टदा प्रकृती निमती जगत्य निर्माण करचें कोणें महालक्ष्मीन. जाल्यार हांव तिगेल्या पशी वयचो. अहम कृष्णस्य जगतः प्रभवा प्रलयस्तता हे जगत्याक केन्ना सृश्टी कोरका केन्ना लय कोरका हे मिगेल निर्धार. हांव सांगिल्ली तशी मिगेल प्रकृती म्हळ्यार ही महालक्ष्मी चित्त प्रकृती हे पुरय सृश्टी करता. हांगा मात्र मिगेल्या पशी श्रेष्ठ कसले ना म्हणटा. मत्तः परतरम नान्यत किंचिदस्ति धनंजय मयि सर्वमिदं प्रोतम स्तोत्रे मणिगणा इव. हे सगळे जगत्यो हांव धारण केला. कशी मस्त मणी आसता बण्णाची नवे ते चंद हार करताचे आमी. जाल्यार हार कोरकाला आमकां कसो जपका एक दार जपका. ते दारांत सूत म्हणटा पळय तांत भितर सर्व मणी चंद कॉम्बिनेशनार पणसून आमी चंद एक हार करून गळ्या घालताचे. केन्ना ते सूत कट्ट जाता ती मणी पुरेचे लापिल्ली जाता. तशी सगळे जीव जगत हांव धारण कोरनस कशी मणिया स्वरा मध्यंतू सूत्र आधार जावनस की तशीच हांव हे सगळे जीव जगत्याचे आधार हांव म्हूण म्हणटा. आनी ताजे नंतर तागेले विशेषत कसले म्हूण सांगून सांगता पण विशेषता म्हळ्यार खंयच्यान तूं हांव कशी जावन आसता म्हूण. कळ्ळें. अष्टदा प्रकृती विशयी सांगले. त्या नियंत्रण करची चित्त प्रकृती लक्ष्मी देवी म्हणल्यार सर्व जिवी तिणें लक्ष्मी देवीन हे म्हळ्यार पराप्रकृतीन अपराप्रकृती निमती सृश्टी करचें म्हणल्यार परमात्मानाच हांकां पुराय नियमन करचें म्हणल्यार लक्ष्मी देवीक सृश्टी करी म्हूण सांगचें ताणें नाश करूचें ताणेची म्हूण म्हणल्यार सुत्रे मणी गणा इव आमस म्हूण म्हणलें. आतां तसल्या कसं म्हणजे कळ्ळें आमकां सर्वाकय भगवंतू आधार म्हणटना सर्व हांगा भगवंताले अधीन वय नमय. आतां प्रत्येक यंत्र मनुष्य जवो वृक्ष जवो प्राणी जवो पुरे तागेलो आतां एक यंत्रशी ताणें आमगेल्यान तो स्विच प्राण म्हळें स्विच दवरल्यार मात्र हें यंत्र पुरे चलता. कळ्ळें. कशी एक करंटाचे पुरे एक्विपमेंट्स म्हणटा पळय आमी ग्राइंडर मिक्सी फ्रिज कसले जेव स्विच घाल्यार लायट जेवो कसले जेव पंपू स्विच घाल्यारय चलता. तसल्या ते स्विच म्हळ्यार ना नातले रे पुरे एक्विपमेंट आसा. करंटय जेवका कळ्ळें स्विचय जेवका कसले ना म्हण जाल्यार ते एक्विपमेंट्स आसून कसो प्रयोजन. तशी आमगेल्या आंगान तो प्राणवायू करंट म्हण लेखला रे स्विच कोण परमात्मा. तशें जाल्यार परमात्माले निग्रहारी प्राणवायू निमती हे देह चलता हे पुरे आमकां मुखारसून कळटा. तसल्यार सर्व जिवाल अंतर्यामी जावन एक मेन करंट आसा ताजी निमती पुरे जीव चलता म्हूण लेखूं येता. आक्काची विज्ञान सहित ज्ञान हें कशी म्हूण आमी लेखला रे. आतां ह्या अध्यायांत थोडे सांगता मागीर दांचे देया विभूती योगांत सांगता. आनी तूं सांगता तो देव कसो न्ही रसोहमप्सु कौन्तेय प्रभास्मि शशिसूर्ययोः प्रणवः सर्ववेदेषु शब्दः खे पौरुषं रशु. आम उदकांत रसरुपारी म्हळ्यार उदका एक रूच आसा वय बे ती रूच कोण दिवची म्हळ्यार देवान.
उदा मस्त समुद्रा उदा मिडशी असता बाईंची उदा ಸ್ವಲ್ಪ विंगड असता अंतर्जला म्हणटा पण आम्ही बोर खोंडून काडताची ते एक नमने विंगड रुची असता तसले रुचींतू चढून आस तसल्यार ही रुची दिवची कोणे उद्दा उद्दाक रुची ताका एक स्पेसिफिक कॅरेक्टर असता ते कोणाला निमती येवचे म्हळ्यार देवाला निमती म्हण तो सांगता अहम रसोहम अपसु उदकांतू अपसु म्हळ्यार उदक तांता रसरूपा रसम सूर्य चंद्रू तांणी मिगिलेची निग्रह रसाची तांकां उजवाड दिता तशें तांणी लोकांक उजवाड दिताची प्रभास्मी शशी सूर्ययो सूर्यान जावो चंद्रान जावो स्वतंत्र जावन उजवाड दिवच्या जायना तांकां परमात्माला उजवाडा निमतीची तांणी उजवाड दिवच्या जाता मुखारसून 15 अध्याय परमात्मा सांगता न तद्भासयते लोक न शशांको न पावकः म्हळ्यार मिगिल्ले लोकांत म्हळ्यार खंयच्यांत वैकुंठांत म्हाका सूर्यालय गत येना चंद्रालय गत येना अग्निलय गत ना उजवाडाक मिगेल उजवाडा निमती ते सगळो लोक जगजगी असता म्हूण सांगचे आसा तशें जावन सूर्याला आनी चंद्राला उजवाड दिवचे कोणे परमात्मान तसल्यार ज्ञान कसने सूर्य चंद्र आमकां उजवाड दिताची जाल्यार विज्ञान कसने ते सूर्य चंद्रान उजवाड दिवच्या काही कारण कर्तृ कोण म्हळ्यार परमात्मो केन्ना परमात्मो तांकां उजवाड दिवचे रबयता तांणी जगाक उजवाड दिवच्या जायना म्हूण तशें लेखूं येता प्रणव सर्व वेदेशु ओमकार सर्व वेदांतू ओम म्हळ्यार वेद स्तोत्र कसले सुरवे आमी शुरू करतना हरी ओम कैत करतना हरी ओम ताजे अर्थ कसले म्हळ्यार सुरवे सांगचे हरी ओम मानतो देवा तुगेले विशय हांव सांगू वतरस तुवें म्हाका प्रेरण दिलेलें नानतलें हांव कसलें करूं जायना तशी प्रेरणा कर्तृ तूं म्हणून हरी ओम मागीरचे हरी ओमाक अर्थ कसलें म्हळ्यार देवा तुगेले अनुग्रहानाचें हांवें परिपूर्ण केलें म्हळ्यार वाजून पूर्ण केलें परिपूर्ण जावन आमकां कसलें करूं जायना जाल्यार वाजूच विशयांत पूर्ण तें केलें तें तुका अर्पण म्हळ्यार विष्णू प्रेरणया सुरवेचे हरी ओम मागीर विष्णू प्रित्यर्थम तशें म्हूण लिखूं येता आमी कळ्ळें तशें आमी करचें कसलें ना हांगा म्हूण जालें न्हय तशी सर्व वेदेशु प्रणवः मागीर शब्द खे आकाशांतू शब्द लहरे आशिल्ली देखूनात पळय आमी हांगा उलयले सगळे हॉलांतू पुरो जन आयक पडटा कशी ते तांचो शब्द म्हळ्यार आशिल्ली देखून शब्द खे नृशु पौरुषम नृशु म्हळ्यार मनशालांतू पौरुष जावन आसता म्हण पुरुश शक्ती म्हण आतां सामान्य जावन सांग जाल्यार मनीश जावन आसता कळ्ळें तागेलंतू तें पुरुषत्व म्हळ्यार परमात्मान दिवचें तशें जावन पळय एक जिवा सृश्टेनी जाता पळय तशी मागीर सांगता भुंयतो पुण्यगंध प्रतिम्या भुंयतो आम पुण्यगंध म्हणटा पुण्यगंध म्हळ्यार वायट गंध यस न्हय जाल्यार तेवूय परमात्मान दिलेलें जाल्यार दुर्गंध पळय तेवूय तशी जेवची ते जाल्यार श्रेष्ठ गंधांत परमात्मो आस म्हूण अग्नींत आम तेजस जावन आस मागीर सर्व जिवांक जीवनम सर्वभूतेषु सर्व जिवांक म्हळ्यार सर्व प्राणीक मनशाक कसले किल्ल्याक लेक्याच तांतू जिवाधारक शक्ती म्हळ्यार कोण परमात्मा केन्ना आतां पळय शरीर आसा म्हूण जाल्यार मेल्लेलें शरीर अंतू परमात्मा असं म्हणटा आमी ना मेल्ला म्हूण सांगचें कारण कसं न्ही मुख्य प्राणूय ना परमात्मूय ना केन्ना परमात्मा भायर वता मुख्य प्राण अपान व्यान उदान समान 5 प्राणांकय तांडून घेवन तोय भायर वता परमात्मा तेले कडेन मुख्य प्राणी रब्बना तेन्ना ते आमी निर्जीव देह म्हणटाचे तशी हांगा तसल्या जिवाधारक शक्ती कोण जालो परमात्मा तपश्चास्मी तपस्वीशो आतां एक तपस्वी जन म्हूण आसा तांणी कितली देहदंडन करून तपस्स करताची न्हय ते तांगेली निमती जाल्ली म्हूण आमी लेखूं जेतुवे ना देवान तांकां तसल कसं की एक विशेष शक्ती दिलेली देखून तांणी तपस्ये करताची कळ्ळें तशी आजी निमती आमकां कसं कळटा गे मागीर बीजम्मा सर्वभूतानां विधिपार्थ सनातनम म्हळ्यार बीज रुपा रे हामस कळ्ळें सनातन बीज म्हळ्यार परमात्मान सृश्टी केलेली म्हूण लेखूं का तशें जावन सर्वभूतानां बीज म्हळ्यार एक प्राणी देखून अन्य प्राणी उत्पत्ती जावका एक मनशान ती अन्य मनीस उत्पत्ती जावका जाल्यार थंय बीज शक्ती जावन कोण आसा म्हळ्यार परमात्मो म्हूण आमी लेखूं का बुद्धीमंत जन म्हणटा पळय तांकां आतां पळय पेद्द दड्ड हेड्ड बुद्धंत अर्धबुद्धंत अशी पुराय आसताची IQ
चड सुचे IQ उणें सुचे म्हणून आमी इंटेलिजंट पळय इंटेलिजन्स चड सुचे उणें सुचे जाल्यार कोणके एकलो बारी बुद्धंतू रँक स्टुडंटू ज्ञानी हें लौकीक जालें न्हय श्रेश्ठ ज्ञानी जाल्लो व्हडलो तपस्वी जाल्लो तशें पळय जेवकल्लो तांतू भितरी शक्ती कोणाली म्हळ्यार परमात्माली तशी बुद्धिंतू म्हण लेखिल्लो तू हांव बुद्धी रुपार आशिल्लो तेजः तेजस्विनाहम वो भारी तेजस्वी कसो तोंडागेल तेज कसो म्हळ्यार तांतू भितर ते तेजस्सू शक्ती आसा पळय तो परमात्मूची म्हूण म्हणटा तशी बलिश्टालां तो बल हाम कळ्ळें आनी कामराग विवर्जितम म्हळ्यार खंयची कामराग विवर्जित बलिश्ट म्हूण म्हळ्यार बलवतां तन्नी तांगेल ते आसक्ती मागीर आशी मोह हे मागीर बलिश्टालांत आसता जाल्यार ते काम राग विवर्जित जावन आशिल्लें बल मिगेलें म्हूण म्हणटा धर्मा अविरुद्धो भूतेषु कळ्ळें कामोस्मी भरतर्षभ काम म्हळ्यार आशी जावं आमकां धर्माक अविरुद्ध जावन आशिल्लें धर्मा विरोध जावन आसूचे आशी आसच्यानच आतां एक स्त्री मोह कोणाकय आसता जाल्यार धर्माक समजावन आसूचे मोह कोणाल वयर आसूं का बायलेल वयर मात्र पळयल स्त्री हो छंदसाची अयो तांणी मेगेल बायल जावी तशिल्लें बायलच लागी तांकां कोरूंक घेवशिल्ली इक नाका आशिल्लें तशें पळय दिसलें त्या धर्मा अविरुद्ध त्या कामनच जे म्हणटात तांतू भितर हांव ना जाल्यार धर्माक समजावन आसूचे आशी आनी मोडे आश कसो न्ही धर्मा समजावन आसूचे व्हडे आश कसो म्हळ्यार देव जावका असल आशेंत पुरे हांव आसा तशें जावन खंयची आसक्ती सोडल्यार देव जावका म्हळ्यार आशी सोडच्यानच मागीर तो सात्वीक राजसीक तामसीक विशय सांगता तो कशी परमात्माले ज्ञान पावका तागेल वयरी भक्ती येवका जाल्यार समस्त जीव जाताक मोह म्हळ्यार एकच न्हय म्हणटा पळय दिव्य दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्यया मामेमय प्रपद्यन्ते मायामीतं तरन्ति ते हे मोह खंयच्या निमती जेवते तिनी गुणां निमती हे तिनी खंयचेच गुण ते प्रकृतीचे सात्विक राजसीक तामसीक ते गुणां समजावन विभिन्न कार्य जत्तर आसता ते कार्य तांगेल गुण आनी ते कर्मा निमती समस्त जीव जगतू मोहाक पोण आसता हे मोह हे परमात्मा निमती जेवचे जाल्यार तो सांगता पळय मामेमय प्रपद्यन्ते कोण परमात्माल वयरी गाढ विश्वास दवरनो परमात्मो आमकां जावका म्हूण सांगून लेखता की तांगेल मोह देव दूर करून तांकां तागेल ज्ञान दिता कळ्ळें जाल्यार दुश्ट जन कसले जाता माम दुष्कृतिनो मूढ प्रपद्यन्ते नराधमा मायया अपरत ज्ञान असुरं भावमाश्रिता म्हणटा पळय आम नराधम कोण तांणी मूढ अज्ञानी जन तांकां आमी नराधम म्हणटाचे दुष्कृत्य करचें तसलें इति निमती तांगेर हांव तांतू ना म्हणटा तो इत्याक म्हळ्यार मायया अपहरत ज्ञान असुरं भावमाश्रिता मिगेले मायेन तो आसत तांणी जाल्यार तांगेली प्रकृती प्रारब्धा निमती तांकां राजसीक प्रकृती आयल्या तामसीक प्रकृती आयल्या म्हणलें की तांणी दुश्ट तशें जावन देवा विरोध करून अज्ञानी जावन वचताची पळय हिरण्यकशिपू हिरण्याक्षू कालनेमी राक्षसू कंसू मुची कितली राक्षसांक आमी पळयला नमे पुराणांतू हांणी पुरय अज्ञानी जावन वचताची पळय देव ना म्हणून देवा विरोध करून अज्ञानी जावन वचताची तसल्यार परमात्मा पावतल कोण म्हणटा तो सांगता ताजे खातीर कसं न्हय म्हळ्यार मिगेल भक्त कोण आसाची तांणी म्हाका पावताचे तसल्यार ते भक्त कोण सांगता चतुर्विधा भक्त आसाची म्हणून चतुर्विधा भजन्ते माम तांणी कोण सुकृतीनः दुष्कृती जन मायेन अपहरत ज्ञान म्हळ्यार न्हय मायेन तो बुड्डून आसताची सुकृतीन पूर्वजन्मांत कितली सुकृत केलेले जन परमात्माल भक्त जातात तांतूय 4 नमने भक्त म्हणटाची आर्त जिज्ञासू अर्थार्थी ज्ञानी अर्थ म्हळ्यार पळय संकट बंदाग वेंकटरमण म्हणटा पळय आमकां कसं कश्ट येयले वचून देवाला सांगले भारी भक्ती कळकळी कसं देवाला दराबली कुळ्ळे दोळे करून देवता भावन उक्कून येता म्हळ्यार आमकां कश्ट आसा ते आर्थ भक्ती म्हणटाची एक पंत आमगेले कश्ट दूर जाले मागीर आमी देवा यांत्रीक जावन नमस्कार घालून येता वापस कसं की कश्ट येयला मात्र ताजे खातीर कितकी कुंतीन भावूक भक्ती येवका म्हणजे कश्ट असो का म्हळ्यार खातीर म्हाका कश्ट दी देवा म्हणून कृष्णालाय सांगची तिणें तूं म्हाका उद्धार करूं येता म्हळ्यार न्हय खंयचे वेळार तूं मिगेल उडगास करता येता म्हणून म्हाका सांगला न्हू तूं तशें म्हाका कश्ट दी म्हणचे पळय तिणें तशी कश्ट येयला रे
अर्थ जेव्हा कसं जेव्हा भक्ती असताची असता जिज्ञासू परमार्थ म्हळ्यार कसं परमात्मा म्हळ्यार कसं न्ही तत्व कसं न्ही देबाले हे पुरे कोळ का आमी भक्ती करता वय जाल्यार तो कोण कशें आमकां पावतलो म्हूण म्हळें एक जिज्ञास आसूचे भक्तीक भक्ताक जिज्ञासू भक्त म्हणटाची अर्थार्थी कसले ना देवाला केन्नाय एप्लिकेशन घालता वचचें म्हाका एक घर जेवका म्हाका एक कार जेवका म्हाका एक जाग जेवका मिगेल तुवें वार्डीक जेवका वार्डीक कोरकल्लो दुड्ड जेवका पुता एक लायक काम मेळका ताण चड संपादन करून म्हळ्यार कसले मागणी तूं एक अर्थ म्हळ्यार अर्थ अर्थी ताका संपत जेवूका त्या भक्तीक भक्ताक अर्थार्थी म्हणटा आनी एक भक्त आसा ज्ञानी ज्ञानी म्हळ्यार भारी देवाल विशयी मस्त ज्ञान पाविलो तो भक्तो मिगेलो प्रितीचो म्हणटा पळया आमकां आमकां कसं कळटा सामान्य जेवण भक्तांक पुरे जना देव जेवूका ಕೆಲವು ಜನ ಕಷ್ಟಾನ ಪೀಡಿತ ಜತ್ತಾची तांनी दुःख परिहारा खातीर परमात्माक आराधन करताची आर्त भक्त म्हणले ಕೆಲವು जन ओ हे विचित्र जावन आसले जगत विचित्र सृष्टी कळ्ळें ताजे नंतर हांगा आमी लेखील कसले जायना ताका तो कोण की भगवंत खंय ताका आमी भक्ती करताची तो कोण कसले इत्ते तागेले विशय आमकां कळका तशें तांणी आराधन करताची मागीर ಕೆಲವು जन सुख पावचे खातीर कसकसा की लौकीक व्यवहारांनी करून आमकां सुखार दवरका लौकीक सुखाचे पुरे लेखील मेळका म्हळ खातीर केन्नाय हे व्हडली पट्टी देवाला हत्रा दवरून परमात्माला आराधन करता पळय तांणी अर्थार्थी ज्ञानी ज्ञानी म्हळ्यार कसं न्ही सदा ज्ञान वृद्धीक प्रयत्न करचे मोक्ष सिद्धीक प्रयत्न करचे तांकां कडेर म्हणटना परोक्ष ज्ञान मेळटा तांतू आनंद पराकाष्ठे वतात आनी पुरे जन श्रेष्ठ भक्ताची जाल्यार तो सांगता तेषां ज्ञानी नित्ययुक्त एकभक्ती विशिष्यते म्हणटा म्हळ्यार कसं गोसवे पुरे जन श्रेष्ठ भक्ताची जाल्यार ज्ञानी भारी श्रेष्ठ इतका म्हळ्यार एकभक्ती तो म्हाका सोडल्यार विंगड खंयचे देवाक अन्य देवतेले आराधन करयना कळ्ळें तशें हांव न्हू म्हाका तोची प्रितीचो इतका म्हूण म्हळ्यार तो मिगेल ज्ञानय घेता मिगेल वयर मस्त भक्ती दवरता तोची मोक्ष म्हळ्यार आनंद पावता इतें म्हळ्यार म्हाका सोडून कोणाकय तो आराधन करच्याक वचना म्हूण मागीर सांगता बहुनाम जन्मनामंते ज्ञानवान माम प्रपद्यते अशी ज्ञानवंत कोण आसा कितलेकी जन्मा नंतर ताका ज्ञान मेळटा म्हणून लेखूं येता जेवो ज्ञान मेळ्ळोय ताकाय मागीर अनेक जन्म आसच्या पुरो कसले जेवो कोणाकय जेवो भक्ती कोरका तांतूय ज्ञानी भक्ताक कितलेकी जन्मा नंतर ज्ञानी भक्त जेवच्याकय पुरतो तशी जाल्यार ज्ञानी भक्ताक हांव ताका मेळटा कळ्ळें आनी वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभ परमात्मूची सर्व म्हूण सांगचो तो भारी अपुरूप भक्तो म्हूण कळ्ळें तसले भक्ता मात्र हांव मेळटा म्हूण इत्याक म्हूण म्हळ्यार पळय कामेही तैतेही हरत ज्ञान इत्याक तो ज्ञानी भक्त प्रितीचो म्हळ्यार वासुदेव सर्वमिती म्हणले ताणें परमात्मूची सर्व कडेन आसूचो सर्व पळोवन घेतलो परमात्मू सर्वांक आदार हें ताका कळ्ळें विंगड खंयचेय ना म्हूण सांगून विंगड खंयच्यो देव ना तोची श्रेष्ठ देव ना म्हळ्यार देवती ना म्हूण न्ही तत्व तात्विक देवता आमगेल देहांतू आसताची आमगेल करीन काम करयताची तत्वाभिमानी देवते म्हणचे तांकां इंद्रियाभिमानी देवते हे पुरे देवतेला येता जाल्यार हे देवतेंकय श्रेष्ठ जेवण आशिल्लो परमात्मा एकलोच म्हूण कोणाक कळटा पळय सगळे जगत ह्यो कंट्रोल करच्यो तो देवतेंकय कंट्रोल करता पुरजनाल अंतर्यामी जावन तोच आसा म्हणटा देवतेंगेले अंतर्यामी जावन ताणें आसचें आमी खंयची देवतेक पूज केल्यार ती आराधन ताणें घेवचें म्हणल्यार ज्ञान कोणा आसता पळय तो सुदुर्लभ जावन पक्कनी मेळना खंय तो भक्तो ही तेका म्हळ्यार पुराय जनाकय आशी म्हळेलें आसता पळय ते आशी पुरय सुका म्हणून म्हळेल खातीर अन्य देवतेला आराधन चड करताच काय कळ्ळें म्हळ्यार अन्य देवतेला आराधन म्हळ्यार कशी म्हूण म्हळ्यार आतां पळय आमकां कसं की कांय नज म्हणलें गे एक मृत्युंजय हवन करी म्हळेलीची अन्यक करी म्हळेलीची दुसऱ्याक करी म्हळेलीची तशी ते आराधन करी बालगणपती होम करी गण होम करी दुर्गा नमस्कार करी आम्ही ते एक कसं की निवारण खातीर ते देवतेला आराधन करताची
ती काम्यक आराधन जेल नव्हे त्यामुळे आम्ही कसं की एक आशी दवरून केलेलं नव्हे अशी निवारण जावका तशी दुर्गती निवारण जावका तशी पुरे आशी दवरून केलं काम कर्म जलते जेला त्या कोरोनाचे म्हणणे खंयचे देवतेला आराधना आम्ही करीत जेला रे त्या आराधना तांगेलंतर आम्ही जाऊन भगवंताक अर्पण करू का भगवंतालागी आमकां सर्व संकष्टा दुखून निवारण करी म्हणून आम्ही निमगू का त्या भक्ती श्रेष्ठ भक्ती कळव्या जलरी परमात्मा सांगत पळय जलरी सात्विक राजसिक तामसिक गुणा निमती ते देवतेंगेल आराधन तंग तंग समजावून तंग तंगेल गुणा समजावून करतात जलरी हाव कळव्या यो यो याम याम तनुम भक्त श्रद्धया अर्चितुमिच्छति तस्य तस्य अचलां श्रद्धां तामेव विददामि अहम म्हळ्यारी तंग तंगेल श्रद्ध कश्यस तक समजावन आमची फल दिवचे म्हूण तो सांगता सतया श्रद्धया युक्तः तस्य आराधनमिहते लभते च तथा कामान् मयैव विहितान् हितान् खंचे देवतेंक तांणी आराधन करोची कळव्या तांगेल आश कसं असं ती पुरैकी कोरका दिलं ते देवते तांणी दिल्लेल पूजा म्हाका समर्पण करताची ते देवतेंगेल मुखांतर हांगेल आशी कसं असं पळय ती दिवची हावेची म्हूण म्हणतो तो मागीर म्हणतर असं कशी अंतवत्तु फलम तेषा तद्भवति अल्पमेधसाम देवाम देवयजो यान्ति मद्भक्ता यान्ति मामपि पळय अत्यल्पमेधसाम म्हणले अज्ञानी जनांक या कळना तांणी कसं करता देवतींक आराधन करताची कळव्या जलरी ज्ञानी जनाक खंयची देवते आराधन केलरी दिवची परमात्मन म्हूण कळलेल दिकून तांणी परमात्माक डायरेक्ट आराधन करताची कळव्या तशी म्हणतो तो नाहम प्रकाश सर्वस्य योगमाया समाव्रतः पळय अज्ञानान बुड्डील जना काम दिसना मूढोयम न बिजानाति लोको माम अजमम ययम कळव्या मूड मूर्ख अज्ञानी जेव्हा कसं की एक काम्यक रितिरीची जीवन करतलो तक्का हाव अज अव्यय या पुरे कसले गुतना तक्का इतक म्हूण म्हळ्यार तसल जनाल मन अंता वासना जलरी मक्का वेदाहम समतीतानी वर्तमानानी चार्जुना मक्का त्रिकालाचे ज्ञानस म्हळ्यार कालातीत जावन परमात्मा काल सृष्टी केलेले परमात्मान म्हणटना तीन वेळाचे विषय तीन कालाचे विषय ताका गोतस खंयचे भविष्याणी भूतानी वर्तमानानी पुराय जीवाचे पुळ्ळी कसने आत कसने आनी कसने पुराय मेगेले नियमानांतस पुराय म्हाका कळटा पूण जन्मा कसो जावन आशिल्लो आजी फुडें कितले जन्म जाला आतां सुरवेक सांगला न्हय परम मेगेले न्ही बहुनी मे व्यतितानी जन्मानी तव चार्जुना म्हूण सांगून 2 अध्यायान तो सांगला न्हय कितले की सकडी जन्म म्हाकाय तुकाय जावन गेला म्हूण सांगून देवाक जन्म आमगेल म्हण न्ही देवाल अवतार म्हणचे ताणें ताका जाय जाल्यार तेन्ना जाय जाल्यार तशी येवची ताणें आमकां तशें न्ही ताणें खंयचे अम्माले खंयचे अन्नाले चेडून जावन येव का कसं कसं कष्ट बघू का कसं कसं सुख बघू का पळय ताणें निर्धारा घालचे तेच तो सांगता म्हाका पुराय जिवाचे कळव्या वर्तमान भविष्य भूत म्हळ्यार भूतकाल पुरे गोतस जाल्यार रे माम तो वेदना कश्चन हांव कसो म्हूण कोणाकय गोतना कळव्या तशी हांगा येयली नंतर इच्छा आशी द्वेष असल पुरे मनशाल मनांत आसता काम लोभ राग द्वंद्व मोह सुख दुःख कष्ट सुख असल पुरे द्वंद्व या पुरे मोहा निमती येवचे तशी या पुराय भूतांक कोण म्हाका पावच्या प्रयत्न करना तांणी पुराय मेगेल प्रकृती निमती सम्मोहांत आसता पळय तांणी सर्गे यांती वापस वापस जन्म घेताची म्हूण तरी कोणाले कोण म्हाका पावता म्हूण म्हळ्यार येशाम तू अंतगतम पापम कोणाल पाप जन्म जन्माचे निवारण जाला की पुण्यकर्म करतर आसा की त्यामुळे पुण्यकर्म कशी द्वंद्व मोह निर्मुक्ता कसले आशी दवरनाशी कसले मोह दवरनाशी पुण्यकर्म कोण करतरस मेगेल भजक मेगेल आराधन करताची जाल्यार कसले अपेक्षे दवरना नाशी करता आसा की तांणी मात्र भजन्ते माम दृढव्रताः तांणी दृढ मनारी म्हाका आराधन करता पळय तांणी जरामरण मोक्षाय मामाश्रित्य यतंती आनी आमकां जननय नाका मरणय नाका दुःखय नाका कसलेय नाका म्हणून
परमात्माले आश्रय घेऊन सदा सर्व काळ परमात्मा पावका पावका म्हणून सांगून यतन्ती प्रयत्न करताच की ते ब्रह्म तद्विदुः कृष्णम अध्यात्मम कर्मचाकिलम तांकां मात्र परमात्मो आ मक्का तांणी अर्थ करून घेताचे तशें हांव न्हू अर्जुना स अधिभूत स अधिदैव स अधियज्ञ म्हळ्यार अधियज्ञ अधिभूत अधिदैव समेत मिगेल विषय कोणाक कळत पळय तांणी मात्र प्रयाणकालेपीच माम ते विदुर्युक्त चेतसः तांणी अंत्यकालारी मक्का पावताची म्हूण सांगून म्हणटा हांगाक ज्ञान विज्ञान योग जाल्ले फाई अक्षर ब्रह्म योगा विशयी पळोवया अशी जी शॉर्ट जावन पळोवचें तशी आजीक सांगेल सर्वय परमात्माले गुरुंगेले चरणारविंदाक समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।